श्रीराम. साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. परमपूज्य श्री तात्यासाहेब केतकर यांच्या चरित्राचे संकलक तीर्थस्वरूप वा रा अंतरकर परमपूज्य श्री तात्यासाहेबांची विनम्र वृत्ती या संबंधी सांगतात. एकदा कर्नाटकात दावणगेरी येथे श्री व्यंकण्णा यांच्या घरी श्री तात्यासाहेब रात्री 11:30ला पोहोचले. त्यावेळी त्यांना नमस्कार करण्याकरिता घरातील एकूण 62 मंडळी आली होती. त्यावेळी त्यांचे वय 75 ते 80च्या दरम्यान होते. जवळजवळ 20 ते 30 मिनिटे हा नुसता नमस्काराचा कार्यक्रम चालू होता. तसेच गावातील प्रतिष्ठित मंडळी श्री तात्यासाहेबांकडे येत त्यावेळीही ते त्यांच्याजवळ अत्यंत मर्यादेशील राहून त्यांना अतिशय सन्मानपूर्वक वागवत असत. आपण कोणी विशेष आहोत असे त्यांना जरासुद्धा वाटत असेल असे कधीही दिसले नाही, त्यांनी दाखविले नाही. श्री तात्यासाहेबांची नम्रता अनेक ठिकाणी दिसून येत असे. एकदा त्यांचे मेहुणे श्री पंडितराव गोखले यांचे थोरले चिरंजीव श्री भाऊराव गोखले यांना डॉक्टरांनी हृदयविकाराची शंका असल्याचे सांगितले. त्याचा त्यांना इतका धक्का बसला की त्यांना झोप येईना, म्हणून ते नको नको म्हणत असताही श्री तात्यासाहेब तेलाची वाटी आणून स्वतः त्यांच्या तळव्याला तेल चोळीत बसले. तसेच एखाद्या बरोबरच्या वृद्धाची जड बॅग किंवा ट्रंक घेऊन त्यांच्याबरोबर चालत. श्री वसंतराव करकरे यांनाही ते त्यावेळी मुळीच वृद्ध नव्हते, तरीही असाच अनुभव आला असे ते सांगतात. ते गोंदावले येथून मुंबईस येण्यास निघाले असता श्री तात्यासाहेब त्यांच्याबरोबर एसटी स्टँडपर्यंत गेले व त्यांच्याजवळील होल्डाल व सुटकेस जड असतील तर मी एक घेऊ का असे त्यांना म्हणाले. पुढे तेथे गेल्यावर बस येण्यास वेळ आहे, मी सामानाकडे पाहतो, तुम्ही श्रीरामाचे दर्शनाला जाऊन या असे म्हणाले. मीपणा खरोखरी गेल्याशिवाय खरी नम्रता व खरा सेवाभाव येत नाही. श्री तात्यासाहेबांच्या ठिकाणी दोन्ही गोष्टी दिसत होत्या. श्री महाराज सर्वांना रामरूप पाहत असत तर श्री तात्यासाहेब सर्वांना श्री महाराज रूप पाहत असत, हे यातील मर्म असले पाहिजे. व मीपणा नसण्याचे व नाहीसा होण्याचे कारणही तेच असले पाहिजे. असो, श्री तात्यासाहेब स्वतः विनीत होते. इतकेच नव्हे तर प्रत्येक माणसाने नम्र, परोपकारी, दुसऱ्याची शुश्रूषा करणारे असावे. उगीचच खोटा गर्व करू नये असा त्यांचा आग्रह असे. एकेकाळी त्यांच्या घरी एक पुतण्या राहत असे. त्याला रोज जेवणात काहीतरी खोड काढायची सवय होती. श्री तात्यासाहेब व सौ ताई तिकडे दुर्लक्ष करीत. एकदा अगदी फार झाले म्हणून सौ ताई त्याला बोलल्या. श्री तात्यासाहेब त्यांच्यावर इतके रागावले की तेथे असलेले भगवंतरावही कापू लागले. पुढे 2च मिनिटात शांत झाले व त्यालाच आपले पेन्शनचे कागद आणावयास न विसरण्यास त्यांनी बजावले. ते शब्द इतके मृदू होते की काही सेकंदापूर्वी ते इतके रागावले असतील याची कल्पनाही करता आली नसती. असो, परमपूज्य श्री तात्यासाहेब आणि व्यवहार. श्री महाराजांच्या दृष्टीने वेदांत आणि व्यवहार यांची सांगड घालता येण्यात सत्पुरुषाची कसोटी आहे. त्यांचे मत परमार्थ मार्गात किंवा अध्यात्मप्राप्तीच्या मार्गात प्रपंच किंवा व्यवहार हा खरा अडथळा नसून आपण स्वतःचाच, आपल्या मीपणाचाच अडथळा आहे. भगवंताच्या आड इतर कोणीही येत नसून माझा मीच आड येतो. म्हणूनच आध्यात्मिक किंवा परमार्थी मनुष्य अव्यवहारी व व्यवहारात बावळट असला पाहिजे हे समीकरण त्यांना मान्य नव्हते. श्री तात्यासाहेब खऱ्या अर्थाने परमार्थी होते, परंतु व्यवहाराला सोडून वागले नाहीत. ते स्वतः कुटुंबवत्सल म्हणजे गृहस्थाश्रमी होते. जवळजवळ 35 ते 40 वर्षे नोकरीत होते. त्यांच्या काळाप्रमाणे त्यांचे वागणे कोणीही इतर प्रापंचिक माणसासारखे होते. इतकेच नाही तर आपल्या मुलाबाळांनी, नातवंडांनी 4 चौघांसारखे राहावे. माणसाने चौफेर ज्ञान प्राप्त करावे, खेळात प्रावीण्य मिळवावे, कलेत प्रगती करावी, सर्व गोष्टीत रस घ्यावा असे त्यांना मनापासून वाटे. ते स्वतः स्वच्छतेचे, टापटिपीचे व शिस्तीचे भोक्ते होते. फक्त त्यांनी कशाचाही अतिरेक केला नाही. कपडे व्यवस्थित असावे, फाटके कपडे घालू नयेत असे त्या आपल्या लोकांना बजावीत.
आपल्या नातवाला त्यांनी प्रथम इंग्रजी भाषेचा परिचय करून दिला. त्यावेळी त्याचे मराठी भाषेचे प्राथमिक शिक्षण झालेले होते. असो. साधक हो, परमपूज्य श्री तात्यासाहेबांना प्रपंच टाकून कोणी देशकार्य किंवा देवकार्य करणे किंवा उगीच व्यवहाराच्या विरुद्ध वागणे मुळीच आवडत नसे. त्यांच्या या स्वभावावर प्रकाश टाकणाऱ्या काही घटना आपण पुढील भागात बघणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 या व्हॉट्सअप नंबरवर अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.